कृपेचं उज्ज्वलंत उदाहरण माझे नाथ बाबाच आहे. ऐका मग का हो महाराज, ही कृपा आमच्यावर होण्यासाठी याला मार्ग कोणता? तो मार्ग अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात. गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा भागीरथी, शांती श्यामा यमुना सरस्वती, शांती श्यामा यमुना सरस्वती, शांती श्यामा यमुना सरस्वती, असी पदे एकत्र जेते होते, असी पदे एकत्र जेते होते, अशी पदे एकत्र जेथे होती, अशी पदे जेथे होती, स्वानुभव स्थानाचे मुक्त स्थिती, स्वानुभव स्थानाचे मुक्त स्थिती, स्वानुभव स्थानाचे मुक्त स्थिती, झाली संध्या संदेह माझा गेला, 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 संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. वा, क्या बात आहे शिव महाराज, सुंदर, अति उत्तम. नाथ बाबा म्हणतात, हा संदेह स्वरूपाचा संशय अंतःकरणातून निघून जाण्यासाठी आणि भगवंताचं प्राकट्य अंतःकरणात होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मधला दुवा जो आहे तो गुरुकृपा निर्मळ भागीरथी. जोपर्यंत गुरूंची कृपा आपल्यावर होत नाही. आज हे मुलं या ठिकाणी आमच्या अविनाश महाराजांनी तयार करण्याचं जे कार्य हातात घेतलेलं आहे. मुलांनो ऐका, आता तुम्ही लहान आहात, तुम्हाला कदाचित याचं गांभीर्य कळणार नाही, पण एक सांगू, तुमच्यातच उद्याचा एक मोठा महात्मा लपलेला आहे. तुमच्यातच या ठिकाणी या नाशिक जिल्ह्यात एक प्रकांड पंडित लपलेला आहे. तुमच्यातच मोठा विश्वव्याख्यात कलाकार लपलेला आहे आणि तुमच्यातच एक वेदवत्ता लपलेला आहे. आज तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव नसेल कदाचित, पण गुरूंची कृपा झाल्यावर काय होतं माझ्या नाथ बाबांच्या जीवन चरित्रामध्ये आपल्याला बघता येईल. त्या गावोबाच्या आईने गावोबाला नाथबाबांकडे सोडलं कशा करता? फक्त पुरणपोळी खाण्यासाठी. त्याला दररोज पुरणपोळी लागायची. नाथ बाबाकडे फक्त आणि फक्त पुरणपोळी खाण्यासाठी आलेला गावोबा नाथ बाबांनी भावार्थ रामायण लिहिण्यासाठी घेतलं आणि भावार्थ रामायण लिहित असताना त्याचा जो उत्तरकांड आहे, शेवटचा कांड उत्तरकांड, ते उत्तरकांडाला भागवत आलं आणि नाथ बाबांनी लेखणी खाली ठेवली आणि सांगितलं, येथ माझे उरले पायिक पण, आता मला जाणे आहे. समोरच्या बसलेल्या सद्भक्तांनी विचारलं, महाराज हा जो असा सुंदर असा भागवत रामायण तुम्ही हाती घेतलेला आहे आणि हे रामायण तुम्ही लिहित असताना जर अर्धवट सोडून गेलात तर पुढचं रामायण कोण लिहिणार? असा प्रश्न उपस्थित केला त्या श्रोतेगणांनी. आणि नाथ बाबांनी सांगितलं, रामायण हे काय विशेष आहे? हे रामायण तर आमचा गावोबा सुद्धा लिहिल. आणि गावोबा तिथंच कोपऱ्यात साईडला बसलेला असताना जेवण्याची वाट पाहत, कारण रामायण झाल्याशिवाय जेवण नव्हतं ना पुरणपोळीचं, ते जेवण्याची वाट पाहत बसलेला असताना
गावबा रामायण लिहिलं म्हटल्यानंतर लोक अचंबित झाले, डोळे विस्फरून एकमेकाकडे बघू लागले. अरे हा फक्त खाण्यासाठी आला आणि हा काय गावबा रामायण लिहिणार असं म्हणत असताना अंतकरणामध्ये त्यांच्या भावना निर्माण झाली आणि माझ्या नाथ बाबांनी हे कृपा कटाक्ष न्याहाळीले, कृपा कृपा कटाक्ष न्याहाळीले, कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपुल्या पदी पैसाविले, आपुल्या पदी पैसाविले, कृपा कटाक्ष कटाक्ष न्याहाळीले, आपुल्या पदी पैसाविले, आपुल्या पदी पैसाविले, कृपा कटाक्ष न्याहाळीले, कृपा कटाक्ष न्याहाळीले. गावबा एका कोपऱ्यात बसलेला असताना नाथ बाबांनी कृपा कटाक्ष निहाळीले, आपुल्या पदी बैसविले. महाराज सद्गुरूंनी केलेली कृपा ही कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे आहे? गुरुकृपा, निर्मळ, भागीरथी, शांती, क्षमा, यमुना, सरस्वती या ठिकाणी गुरुकृपेसाठी नाथ बाबांनी काही द्योतक दिलेले आहेत, काही रूपक दिलेले आहेत आणि ते रूपक म्हणजे त्रिवेणी संगमाचे. या ठिकाणी यमुना, सरस्वती, भागीरथी या तिन्ही तीर्थांचा समावेश एका सद्गुरूंच्या कृपेमध्ये आहे. गुरुकृपा, निर्मळ, भागीरथी, शांती, क्षमा, यमुना, सरस्वती हे असे असणारे पदे ज्या ठिकाणी एकत्र होतात मग त्याचा अनुभव काय येतो? स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती गा, 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 स्वानुभव स्नान मुक्त स्थिती गा, स्वानुभव स्नान मुक्त स्थिती गा, स्वानुभव स्नान मुक्त स्थिती गा. ऐका, सद्गुरूंची झालेली कृपा आणि त्या कृपेतून येणारा अनुभव, तो अनुभव कोणता? स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती गा. आपण ज्या आश्रमात या ठिकाणी बसलेलो आहे या आश्रमाचं नाव काय? आई काय नाव आहे? स्वानंद आश्रम. आणि नाथ बाबांनी शब्द वापरला स्वानुभव. ऐका, आता स्वानंद आणि स्वानुभव, जोपर्यंत स्वानुभव तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वानंदाचा आनंदही तुम्हाला घेता येत नाही बेटा. आणि नाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती गा. ते कुठं? स्वानंद आश्रमामध्ये. आणि नाथ बाबांच्या म्हणण्यानुसार सद्गुरूंच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या चरणाजवळ येणाऱ्या तिन्ही तीर्थांचं स्नान घडल्यानंतर मुक्त स्थिती प्राप्त होते. पण का हो नाथ बाबा? मुक्त स्थिती प्राप्त होण्यासाठी, सद्गुरूंची कृपा होण्यासाठी केल्या जाणारी क्रिया कोणती? ती अभंगाच्या तिसऱ्या सद्गुरूचे घालून सुदासन, सद्गुरूचे घालून सुदासन, सद्बुद्धीचे घालून सुदासन, सद्बुद्धीचे घालून सुदासन, दया परिपूर्ण, दया परिपूर्ण, सद्गुरूची दया परिपूर्ण, सद्गुरूची दया परिपूर्ण. शमदम विभूती चरचोने दान, उच्चारे केशव नारायण गा, उच्चारे केशव नारायण गा,
संध्या संध्या माझा झाली संध्या संध्या माझा झाली संध्या संध्या माझा गेला झाली संध्या संध्या झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला संध्या संदेह माझा नाथबाबांना विचारलं असताना नाथबाबा म्हणतात, सद्गुरूंची कृपा होण्यासाठी सद्बुद्धीचे घालून सिद्धासन. महत्वाचा मुद्दा असा आहे, आमच्या अंतःकरणामध्ये, आमचं अंतःकरण मलिन करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो दुर्बुद्धीचा आहे. महाराज माझे जगद्गुरु तुकोबारा सुद्धा एक ठिकाणी फार गोड चिंतन भगवंताकडे म्हणतात, तेव्हा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये कधीच दुर्बुद्धीचा शिरकावा होऊ देऊ नको. मग दुर्बुद्धी जर अंतःकरणामध्ये येऊ द्यायची नसेल तर नाथ बाबा म्हणतात, सद्बुद्धीचे घालोनी शुद्धा सिद्धासन. सिद्धासन घाला. आम्हाला सिद्धासन कळलं पाहिजे. सिद्धासन कशाला म्हणतात माहिती का? आसन अष्टांग योगाच्या द्वारे भगवंतापर्यंत जात असताना एक महत्वाची क्रिया केली जाते, तिचं नाव आहे आसन. आसन मला वाटतं 3 नंबरची क्रिया आहे ती योगात. आसन. आसन क्रिया करत असताना या शरीराचा ताबा सुटल्यानंतरही ते आसन डळमळीत होता कामा नये. आणि आसन जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत शरीरावर आम्ही ताबा नाही मिळवू शकत. 2 तासाच्या 1.5 तासाच्या कीर्तनामध्ये बसल्यानंतर सुद्धा जर 4 वेळेस 5 वेळेस मांडी बदलण्याची वेळ येते तर आम्ही आसन कधी जिंकणार. आणि महाराज आमचे गुरुवर्य, माझे गुरुवर्य सांगायचे, शंकर गुरुजी पांचाळ बाबा सांगायचे, श्रीरंग तुला जर आयुष्यात भगवंत स्वरूपापर्यंत जायचं असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याच्या तत्वापर्यंत ऐका, भगवत स्वरूप होणं आता शक्य नाही. कितीही करा तुम्ही, कितीही करा, नाहीच सकारात्मक बोलतो. आणि कोणी जर म्हणत असेल मी भगवत स्वरूप झालो, मग बाकी विवादाची गोष्ट होईल. भगवत स्वरूप होणं आता शक्य नाही. का नाही त्याचं कारण सांगतो. एक तर जे युग चालू आहे ते भगवत स्वरूप होण्यासाठी नाही, फक्त भगवत प्राप्ती होण्यासाठी आहे. आणि भगवत प्राप्ती आणि भगवत स्वरूप या 2 विभिन्न गोष्टी आहेत. विठाला विठाला विठाला. ऐका, मग आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये आमचे संत म्हणतात की तुम्हाला जर भगवत तत्वापर्यंत जायचं असेल तर सद्बुद्धीचे घालोने सिद्धासन. वरी सद्गुरूची दया परिपूर्ण. त्या सद्गुरूंनी तुमचा हात धरावा. आठवलं म्हणून सांगतो, माझ्या ज्ञानोबरायांची समाधी घेत असताना त्या अलंकापुरामध्ये सर्व संतांचा मेळा एकत्रित झाला आणि स्वतः माझ्या भगवंताने ज्ञानोबरायांचा हात धरावा आणि भगवंताच्या डोळ्यातून धारा चालाव्या. वरी सद्गुरूची दया परिपूर्ण हे सांगतो बर का. रुक्मिणीने विचारावं, का हो का रडता तुम्ही? काय रडण्याचं कारण? कशा करता तुम्ही जगन्नियंत आहात. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले. सर्व तुमच्या सत्तेने जर होत, मग तुम्ही का रडता? त्यावेळेस भगवंताने छातीवर हात ठेवावा, डोळे पुसत रुक्मिणीला सांगावं, रुक्मिणी ऐक, हा एक योगी असा आहे ना, हा एक योगी देखिला नयनी. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी. हे ज्ञान जान संजीवनी अलंकापूर. अगं हा एक योगी असा आहे की या योग्या पुढं
मला रडावस काय, अगं मला यांनी वश करून घेतलेलं आहे. सद्गुरूंची दया परिपूर्ण, त्या सद्गुरूंची कृपा परिपूर्ण होण्यासाठी, आम्हाला त्या तत्वापर्यंत जाण्यासाठी काही कारण करावे, काही कार्य करावे लागतील. त्या कार्यातलं महत्वाचं कारण आहे, महत्वाची सिद्धता आहे ती म्हणजे सद्बुद्धीचे घालून शुद्धासन. ते शुद्धासन घातलं की मग स्वतः सद्गुरु आपला हात हातात घेऊन आपल्याला त्या परब्रह्म तत्वापर्यंत घेऊन जाण्यासाठी सज्ज होतात. मग का हो, भगवंतापर्यंत जाण्यासाठी सद्गुरूंनी आपला हात हातात घ्यावा, याच्यासाठी एकच क्रिया सद्बुद्धीची घालून सिद्धासन नाही. वाचे उच्चारी केशव नारायण, सतत नामचिंतन आणि त्या नामचिंतनाचा संस्कार व्हावा, म्हणून हा सर्व अट्टहास या बालसंस्कार शिबिराचा विठ्ठला अन्यथा अन्यथा या ठिकाणी कोणाचं काही घेणं पडलेलं नाही. नाथ बाबा, नाथ महाराज काय घेणं पडले, तुम्हाला काय गरज पडली, तुम्हाला काम नव्हते का घरी, कुशाल विना घ्यायला आले तुम्ही का? याच कारण असं आहे की सद्गुरूंवर असणारं प्रेम, धर्मावर असणारं प्रेम आणि संतांवर असणारं प्रेम हे आपल्याला धर्म कार्य केल्याशिवाय राहू देत नाही. म्हणून नामस्मरणाचं नाथ बाबा म्हणतात, वाचे उच्चारे केशव नारायण. का हो नाथ बाबा, या सगळ्या क्रिया झाल्यानंतर, ह्या ज्या क्रिया आहेत, या क्रिया झाल्यानंतर आम्हाला होणारा फलप्राप्तीचा भाग तो कोणता, आणि तो अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पुत्र निर्माण झाला जेव्हा, पुत्र निर्माण झाला जेव्हा, पुत्र निर्माण झाला जेव्हा, पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता मतारी मरण गेली तेव्हा, 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 भक्ती बहीण धावणी आली गावा, भक्ती बहीण धावणी आली गावा, भक्ती बहीण धावणी आली गावा, भक्ती बहीण धावणी आली गावा. आता संध्या कैसी करू मी केधवा, आता संध्या कैसी करू मी केधवा, आता संध्या कैसी करू मी केधवा, आता संध्या कैसी करू मी केधवा. गेली संध्या, संध्या माझा गेला, झाली 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 संध्या, संध्या माझा गेला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर, सद्बुद्धीचं सिद्धासन घातल्यानंतर आणि अखंड मुखामध्ये नव्हे किंबहुना अंतकरणामध्ये भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर जो होणारा फायदा आहे, त्या फायद्याचं पहिलं कारण असं आहे, बोध नावाचा पुत्र आमच्या अंतकरणामध्ये जन्माला येतो सद्गुरु कृपेने. हा बोध म्हणजे काय? बोध म्हणजे काय? ऐका, बोध म्हणजे काय? बाहेरून येणारी कोणती गोष्ट नाही.
अंतकरणामध्ये. बोध आमच्या अंतकरणातच आहे, पण झालं काय, त्या बोधाचं ज्ञान आम्हाला नाही. बोधाचं ज्ञान, आता मी सुरुवातीलाच बोललो, बाळासाहेबांनी मी जर त्यांचं स्वरूप विचारलं, त्यांना जर त्यांची ओळख विचारली, तर ते स्वतःचं नाव सांगते. मग का हो ते स्वतःचं नाव सांगतात? ते आत्म्याचं का शरीराचं? तर शरीराचं नाव सांगतात, आणि शरीर हे जाणार आहे. मग बोध आम्हाला काय आहे? आमच्या अंतकरणामध्ये बोध नाही असं नाही, बोध आहेच, पण त्या बोधाचं आम्हाला प्रामुख्याने आम्हाला त्याची ओळख नाही, बोधाची ओळख नाही. ऐका, तुम्ही म्हणाल महाराज हे बोलणं तुमचं दुटप्पी झालं, बोधाची ओळख कशी असू शकत नाही? सांगतो तुम्हाला, 2 मिनिटात भजन करा. विठ्ठला विठ्ठला. मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी कोणाला माहित नाही आपण मरणार आहे म्हणून? कोणाला माहित नाही सांगा मला. एकाने हात वर करा की मला माहित नाही मी मरणार आहे म्हणून. मला आजपर्यंत माहित नव्हतं, आज पहिल्यांदा माहित झालं की मी मरणार आहे. असं कोणाला माहित नाही मला सांगा? प्रत्येकाला माहिती आम्ही एक दिवस जाणार, हे प्रत्येकाला माहिती आहे. मग हे जर तुम्ही माना डोलव डोलव हा म्हणता आम्हाला माहिती आहे, मग मला सांगा दिवसाचे तास किती? किती तास? 24 तास. आता ऐका, 24 तासातले 12 तास झोपण्यात जातात का नाही जात? जातात झोपण्यामध्ये. आता उरलेल्या 12 तासामध्ये आम्ही किती तास संसारासाठी आणि किती तास परमार्थासाठी देतो, एवढं मला फक्त तुम्ही एकदा कॅल्क्युलेशन करून सांगा. आम्हाला बोध नाही का? बोध आहे, पण मराठीत एक म्हण आहे, मराठीत कळत पण वळत नाही. कळत आम्हाला, वळत नाही. नातवाला कडेवर घेऊन आजोबा मारुती मंदिरात जातो, बिडीच्या पाठीमाग दोरा बांधलेला आहे, तिथपर्यंत बिडी फुकत येतो, आणि त्या नातवाला सांगतो, बाळा धूम्रपान करणं चुकीचं आहे, धूम्रपानाने फुफ्फुस खराब होतात, शरीर कमकुवत होतं, व्यक्तीने धूम्रपान करू नये. मूर्खा, तू सोडलंय का? हा, तू सोडलं का? बोध नाही असं नाही, पण आम्हाला बोध निर्माण करावा लागतो. तो आमच्या अंतकरणामध्ये जन्माला आला पाहिजे. मग नाथ बाबा म्हणतात, ज्या दिवशी आम्हाला सद्गुरूंची कृपा होईल, ज्या दिवशी आम्ही शुद्धासन घालू, त्या दिवशी बोधपुत्र निर्माण झाला. जेव्हा हा शब्द फार महत्वाचा आहे. जेव्हा आमच्या अंतकरणामध्ये बोधपुत्र निर्माण झाला, तेव्हा एक म्हातारी मेली. नातू जन्माला आला का आजी गचकली. अवघड काम आहे. बोध जन्माला आला की ती म्हातारी मरती. कोणती म्हातारी? ममता म्हातारी मरून जाते. का? बोध जन्माला आला ना, आता ममता राहत नाही. मग का हो? बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. मग ती म्हातारी ज्यावेळेस मरून जाते, त्यावेळेस त्या बोधाला जोडीला म्हणून एक बहीण धावून येते. एक बहीण त्याच्या गावाला येते. कोणती बहीण? भक्ती नावाची बहीण त्याच्या जोडीला येते. आणि मग हा जीव स्वतःच जीवत्व सोडून भगवंताच्या परब्रह्म तत्वाशी विलीन होत असताना, आणि मग तो जीव सर्वांना प्रश्न विचारतो, सांगा आता बोध मला झालेला आहे, माझी ममता मरून गेलेली आहे, आणि भक्तीने माझा स्वीकार केलेला आहे. आता संध्या मी कैसी करू केव्हा, आता संध्या मी कैसी करू केव्हा, आता संध्या मी कैसी करू केव्हा, आता संध्या मी केव्हा. नाथ बाबा म्हणतात, सांगा तर या सगळ्या गोष्टीचा फायदा मला झाला, तर आता मी संध्या कशा करता करायची, मग आम्ही संध्या का करावी याच कारण ऐकलं आपण. आत्माराम हृदयी प्रगटला, पण अभंगाच्या शेवटच्या चरणापर्यंत येता 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 माझे नाथ बाबा म्हणतात, त्या भक्तीने आपला एकदा स्वीकार केला की संध्या
करण्याची गरज नाही, ती होत असते. विठ्ठला विठ्ठला. काय आहे? योगाची एक क्रिया आहे मायबापांना. योग करत असताना जे योग साधनेला पूर्णत्वाने वाहून घेतात, ज्यांचा योग सिद्ध होतो, अशा महात्म्यांच्या अंतकरणामध्ये नामस्मरणाची ज्योत ही शेवटपर्यंत तेवत असते. याची हजारो उदाहरणं आपल्याला देता येतील. हजारो उदाहरण. जवळच एक उदाहरण देतो. कन्हैया महाराज, खेडलं झुंग नावाचं गाव आहे. मी कदम बाबांच्या शेवटच्या कालखंडामध्ये आमचे बंधू आणि मी तिथं जायचो. बाळासाहेब तुकाराम महाराज कदम, तुकाराम माऊली, तुकाराम बाबा. बाबांना ज्या वेळेस शेवटच्या कालखंडामध्ये त्या खालच्या भुयार गृहामध्ये बाबांचा कक्ष होता आणि त्या कक्षेमध्ये सर्व भक्तगण येऊन बसायचे. की आमचे जगन्नाथ काका घोटेकर पण यायचे तिथं. जगन्नाथ काका आपल्या भैरवनाथ मंदिरात येतात अजून पण. केशवचे वडील, केशव घोटेकरचे वडील जगन्नाथ काका. योगाची क्रिया सांगतो तुम्हाला, योगिक व्यक्तीची क्रिया, की त्यांच्या अंतःकरणामध्ये सातत्याने ते उमटत असतं. ते नाही म्हणले तरी, आणि त्यांचा त्याच्यावर ताबाही नसतो. आमच्या सारख्यांचा देहावरचा ताबा सुटतो, त्यांचा बाकीच्या विषयांवरचा ताबा सुटतो, आणि त्यांच्या शरीराचा, त्यांच्या देहाचा ताबा हे नामस्मरण घेत असतं. तुकाराम बाबा कोणी आलं की तुकाराम बाबा त्यांना काहीच बोलत नव्हते, काहीच नाही. फक्त तुकाराम बाबांचं रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबारायांच्या ओव्या, जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आणि नाथ बाबांच्या ओव्या एवढंच चालू असायचं. तुम्ही जे ते प्रत्यक्ष बघणारे लोक आहेत तेही तुम्हाला सांगतील की नामस्मरण हे करावं लागत नाही. एक काळ असा येतो की सातत्याने ते नामस्मरण घडतच. सकारात्मक बोलतो मी. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? सद्बुद्धीचे घालून शुद्धासन हे घातलं की मग बोधपुत्राचं निर्माण होतं. क्षमदम विभूती एकदा डोक्याला लावली की ममता म्हातारी गचकती. शमदम विभूती डोक्याला लावली, कपाळाला लावली की म्हातारी जाती. आणि मग भगवंताच्या नामस्मरणाचा अट्टहास केला. एकदा भगवंताच्या नामस्मरणाचं अंतःकरणामध्ये प्राकट्य झालं की मग नाथबाबा म्हणतात, आता मला कशाची गरज नाही. आणि गरज नाही म्हणत असताना या सर्व गोष्टींना एक गोष्ट बाधक आहे, आणि ते म्हणजे आहेत आमचे कर्म. आणि ते कर्मच या सगळ्या अवलंबाने ते कर्म ब्रह्मार्पण होतात. अभंगाचं शेवटचं चरण. सहज कर्मे झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मे झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मे झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मे झाली ब्रह्मार्पण. जननो वे हा अवघा जनार्दन, जननो वे हा अवघा जनार्दन, जननो वे हा अवघा जनार्दन, जनार्दन. ऐसे ऐकता निर्गुण सर्वजन, ऐसे ऐकता निवाती साधुजन, ऐसे ऐकता निवाती साधुजन, ऐसे ऐकता निवाती साधुजन. एका जनार्दनी माझी सकून, एका जनार्दनी माझी सकून. झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. ही काजळी बाळली गो, ही काजळी बाळली गो. झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. दुपार जीवनात काही गोष्टी असाध्य असतानाही सहज स्वरूप प्राप्त होतात. त्याचं कारण असं आहे, आमची साधना किती योग्य आहे आणि आमच्या साधनेमध्ये किती सुलभता आहे. साधनामध्ये काठिण्यता किंवा सुलभता या सगळ्या गोष्टी क्रियेच्या
त्या साधकाच्या अंतकरणावर असतात. त्याने ठरवलं तर काठिन्याने, ठरवलं तर सुलभता. आणि ज्या दिवशी आमच्या साधनेमध्ये ही सुलभता आम्हाला प्राप्त होते, त्या दिवशी माझे नाथ बाबा म्हणतात, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. दादा, आमच्या हातून घडणारी क्रिया ही ब्रह्मार्पण ज्या वेळेस होईल किंवा आम्हाला करता येईल, त्या दिवसापासून आम्ही आमच्या कर्मातून मुक्तता प्राप्त करण्याच्या योग्यतेचे ठरवतो. महाराज एक ठिकाणी गोड चिंतन म्हणतात की केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. सांगा ना दादा, आम्ही कर्म जोपर्यंत अर्पण करत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या कर्मातून मुक्तता नाही करता येत. आणि नाथ बाबा म्हणतात, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. ब्रह्मार्पण होण्याचे कर्म म्हणजे काय आहे याच्यासाठी फक्त 2 मिनिटं बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. काय आहे? आम्ही केलेल्या कर्माची बांधिलकी आमच्या मनाला जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत ब्रह्मार्पण क्रिया आमच्या हातून घडणार नाही. आम्हाला शास्त्र असं सांगतं, वैदिक परंपरेमध्ये जेवण करायला बसल्यानंतर हातात पाणी घ्यावं. नाथ बाबा बरोबर आहे ना? हातात पाणी घ्यावं आणि मंत्र म्हणावे, श्लोक म्हणावे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवे ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिनः. आणि हे आम्ही म्हणून त्या ताटाभोवती आम्ही पाणी फिरवावं आणि मग आम्ही भोजनाला चालू करावं. ऐका, भोजन करत असताना ब्रह्मार्पण ब्रह्माहवीर हे का म्हणावं याचं कारण असं आहे, जीव आत्मा हा ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला आम्ही आहुत्या देतो आणि त्या आहुत्याच आमच्या अंतकरणातून मी देतो ही भावनाच पुसून जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत नाथ महाराज म्हणतात, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. ही क्रिया आमच्या हातून घडणार नाही. 10 रुपयाचं केलेलं दान 1000 वेळेस सांगितल्याशिवाय आमचं मन जर थांबत नसेल तर ब्रह्मार्पण कर्म कधी होणार? आमचं डोंबलं. काय होणार आहे आमच्याकडून ब्रह्मार्पण? अरे उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू देऊ नये. आमचे संत महात्मे सांगतात, पुण्याचा क्षय होतो कोणत्या वेळेस? तात्काळ, लगेच. मी अमक्या ठिकाणी पंगत दिली, सांगितले का? शून्य. आमचे संत चरित्रामध्ये एक संत आहे सेना महाराजांचं, खूप गोड चरित्र आहे. मी चरित्र नाही सांगत, मी फक्त मुद्दा सांगतो, पुढे निघतो. सेना महाराज पंढरपूरचे नियमाचे वारकरी. 1 वर्ष वारीला गेले, तो दगड घेऊन आले, रापी घासायचा, तो वस्तारा घासायचा. पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी गेले, स्वप्नात गेले, सांगितलं, का रे सेना, या वर्षी तू दिंडीला वारीला दिसला नाही? सेना महाराज म्हणे, देवा आलतो ना, काय खोटं बोलतो रे म्हणे, तुझ्या दारात तर उभा होतो किती वेळ. सांगितलं, सेना तू माझ्यासाठी नव्हता आलो, तुझ्या दगडासाठी आला होता म्हणे. सेना महाराज म्हणे, एका दगडामुळे वारी फेल गेली माझी. सेना महाराज दुसऱ्या वर्षी तो दगड घेऊन आले, टाकून दिला, दर्शन घेतलं, घरी गेले. भगवंत त्यांच्या स्वप्नात गेले, का रे सेना, या वर्षी दिंडीला नाही आला, पंढरपुरात दिसलं नाही तुम्हाला? सांगितलं, देवा तू टकुर बिकर फिरलं का काय? म्हणे, मागच्या वेळेस तू असंच केलं, ह्या वेळेस असंच करतो म्हणे. अरे तुझ्या दारात तर उभा होतो, नामदेव महाराजच्या कीर्तनाला होतो म्हणे मी. अरे म्हणे, तू माझ्यासाठी आलता का दगड टाकायला आला होता? एका दगडाने जर 2 वाऱ्या कॅन्सल होत असतील, आम्ही किती वाऱ्या केल्या आजपर्यंत? किती वाऱ्या केल्या? शुभम महाराज, लोक 10 वाऱ्या केला का 21 वाऱ्या सांगतात. महाराज 21 वाऱ्या झाल्या, फायदा काय झाला? वाऱ्या करून फायदा झाला काय? महाराज, जोपर्यंत आम्ही केलेलं कर्म ब्रह्मार्पण स्थितीला प्राप्त होत नाही तोपर्यंत नाथ बाबा म्हणतात, आम्ही केलेल्या कर्माचं कोणतंच फळ आमच्या अंगी लागणार नाही. माझी गीता माऊली सांगते, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. ऐका, कर्म करायचं पण ते कृष्णार्पण करता आलं पाहिजे. आणि जे कृष्णार्पण कर्म झालं त्या कर्माचा लवलेशही आम्हाला लागत नाही. विठाला विठाला. आमचे सजन कसाई महाराज ज्या वेळेस मांस विक्री करायची, मांस विक्रीसाठी सजन कसाया विकू लागे मांस.
मग देव काय ते पारड्यावर बसत होता का काय का गल्ल्यावर बसत होता देव? हा, देव कुठंच बसत नव्हता. ऐका, देव त्या पारड्यातच बसायचा. शाळीग्रामच होता तिथं डायरेक्ट. आणि त्या शाळीग्रामाने माझे सजन कसाई महाराज ते मांस विक्री करायचे. मग ऐका, जर तुम्ही केलेलं कर्म वाईट किंवा चांगलं याचा विचार न करता जर भगवंतासाठी करत असाल तर केलेले वाईट कर्म सुद्धा भगवंताला ते योग्य तऱ्हेने प्राप्त होत असत. अन्यथा अन्यथा पुण्य करता घडे पाप. संतांनी केलेला संसार सुद्धा आम्ही केलेल्या परमार्थापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचं कारण फक्त एकच की आम्हाला आमचे कर्म अर्पण करता येत नाही. विठाला विठाला आणि का हो, आम्ही केलेले कर्म जर ब्रह्मार्पण झाले तर त्याची पावती काय, पोच पावती काय आम्हाला? ऐका, एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादी वस्तू पाठवली त्याची पोच पावती घेतो ना आपण. एखादी पोच पावती घेतो ना की हे तुम्हाला मिळालं. एका बाईनी काय केलं, एका बाईला नथ दिली. आई लग्नात शेजारचीला म्हणे मला नथ नाही ग, नथ दे तुझी. नथ दिली, तिनं नथ घातली, लग्नात गेली, मिरवली, आली घरी आणि ती नथ घेतली देऊन टाकली तिला. कोणाला? जिची घेतली होती तिला. दुसऱ्या दिवशी आली नवऱ्याला घेऊन, माझी नथ दे म्हणे, माझी नथ दे. ती म्हणे अगो बाई कालच तर दिली तुमची नथ. तुम्ही असं काय बोल, कधी दिली म्हणे तू नथ मला? अहो म्हणे बाई कालच सिंधुबाई होती, सिंधुबाईला विचारा बरं तुम्ही दिली का नाही. सिंधुबाईला बोलवलं. मग सिंधुबाई म्हणे का ग माझ्या देखत नथ दिली म्हणे. सिंधुबाई जरा डरकूनच बोलली, कारण तब्येतीनं दष्टपुष्ट होती सिंधुबाई. म्हणे का ग माझ्या देखत दिली. मग ती थोडी घाबरली, चपापली. मग म्हणे हा थांबा थांबा, पाहते 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 म्हणायला गेली आणि घरात तिला आता तिला माहित होतं नथ दिलेलीची म्हणून, नथ दिलेली हे माहित होत तिला. मग ऐका, हिनं नथ दिली, तिनं नाही म्हटली. दुसऱ्या वेळेस हिला काहीतरी काम पडलं, पुन्हा तिच्याकडून काहीतरी घेतलं, पण सोनं नाही, काही भांड बिंड काहीतरी घेतलं असेल. हिनं काय केलं, ते भांड परत देताना काय केलं माहिती का? तिला असा चिमटा काढला, जोऱ्यात जोऱ्यात चिमटा काढला. ऐका, हे चिमटा कशाचं लक्षण आहे? कशाचं लक्षण आहे? पोच पावती. आम्ही वस्तू दिली. विठाला विठाला विठाला. अवघे कर्मची झाले ब्रह्मार्पण, सहज कर्मेची झाले ब्रह्मार्पण. मग हे जे कर्म ब्रह्मार्पण होतात हे कशामुळे आम्हाला कळतं? आम्हाला ज्या दिवशी हे सगळं विश्व जननो हे अवघा जनार्दन, जननो हे अवघा जनार्दन, हे कर्म आम्ही अर्पण केले, ब्रह्मार्पण केले का या जगामध्ये, जगात काही फरक पडत नाही, आमच्या दृष्टीत फरक पडतो. आमच्या दृष्टीत फरक पडतो. ऐका, पिवळं गॉगल लावलं तर पिवळं दिसल, निळं लावलं तर निळं दिसल, सफेद लावलं तर आहे तसं दिसल. पण आम्ही ब्रह्मार्पण कर्म केल्यानंतर हे जग तसंच राहतं. पण प्रत्येक जगामध्ये सर्वत्र आम्हाला भगवंताचं दर्शन होतं. आणि नाथ बाबा म्हणतात, ऐसे सांगता तुम्ही संत जन, ऐसे सांगता निवती संत जन. निवती नाम समाधान होतं संतांना. हे सर्व सांगत असताना माझ्या संतांना समाधान होतं. आणि एकनाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी बांधिले निज कोण. ही माझ्या सद्गुरूंनी मला दिलेला जो प्रसाद आहे, जो कृपेचा प्रसाद आहे, जो तीर्थाचा प्रसाद आहे, जो कृपा छायेचा प्रसाद आहे, या प्रसादाने तुम्ही ऐकता निवती साधू जन, तुम्हाला आनंद होतो. माझ्यावर कृपा झाली की तुम्हाला आनंद होतो. ज्याप्रमाणे आई लेकराचं पोट भरलं का आईला ढेकर, संतुष्टीचा ढेकर येतो, त्या नियमाप्रमाणे संतांनी माझ्यावर कृपा केली आणि संतांना समाधान वाटलं. एका जनार्दनी बांधिली निज कोण, झाली संध्या संदेह माझा गेला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर